ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। कोची इथं जॉय लुकासच्या प्राइड 2026 या भव्य कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात झाली। एडलेक्स कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या 2 दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर जॉय लुकास आणि मिसेस जॉली जॉय लुकास यांच्या हस्ते करण्यात आलं। जगभरातील 200 पेक्षा जास्त सप्लायर पार्टनर सहभागी झालेल्या या कार्यक्रमात नव्या दागिन्यांच्या डिझाईन्स, इनोव्हेशन आणि भविष्यातील ट्रेंड्सचं प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। दरम्यान मुख्यमंत्री ज्या बुलेटवरून मंत्रालय आणि विधान भवनात पोहोचले त्या बाईकची पीयूसी संपलेली असल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली। या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट करत निशाणा साधलाय। वर्षा गायकवाड यांनी या बुलेटची कागदपत्र समोर आणली आहेत। याच पोस्टमधून मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दात निशाणा साधला। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करताना राजकारणातील एक्सपायर्ड माल असा शब्दप्रयोग केला होता। तोच धागा पकडत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय। देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात, स्ट्रॅटेजिक अलायन्सेस होतात, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो आणि म्हणूनच प्रधानमंत्री मोदयांनी सांगताना जे काही विदेश प्रवास करू नका असं म्हटलेलं आहे ते अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे। याचा अर्थ असा नाही आहे की आता एखादा जर आपला कोणी मोठा व्यापारी हा परदेशात डील करत असेल तर त्यांनी ती डील रद्द करून टाकावी, अशा प्रकारचा याचा अर्थ नाहीये। बिनडोकपणे प्रधानमंत्र्यांवर या ठिकाणी मी बिनडोकच म्हणेन, अतिशय दुर्दैवाने म्हणतो असे शब्द वापरू नये, पण जे अशी टीका करतात ते बिनडोकच आहेत। विधान भवनातील घडामोडींदरम्यान मंत्री आशिष शेलार आणि आमदार अनिल परब यांचा म्हणजे या ठिकाणी 8 ते 10 सेकंदाचा मिश्किल चर्चेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय। हा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी पोस्ट केलाय। यामध्ये अंधारेंनी आशिष शेलारांवर टीका केली आहे। म्हटलं एवढं गाड्या कमी केलं तर एका दिवशी आम्हाला सांगा चालत आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन या। ॲम्ब्युलन्स लागेल आपल्याला त्याला म्हटलं एवढं गाड्या कमी केलं तर एका दिवशी आम्हाला सांगा चालत आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन या। ॲम्ब्युलन्स लागेल आपल्याला। अशोक खराशी माझ्या आणि माझ्या कुटुंबियांचे कुठलेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीयेत अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली। अशोक खरात गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे। ईडीने त्यांची 8 तास चौकशी केली। यावेळी आपण ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। त्यासोबत तन्मय आणि प्रतिभा चाकणकरांच्या नावे समता पतसंस्थेत बनावट खाती उघडण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। म्हणजे ही 11 ते 7 वाजेपर्यंतची ही वेळ आहे। याच्यामध्ये 4-4.5 तासाची चौकशी झाली। याच्यामध्ये जबाब नोंदवणं, टाईप करणं, लिहून घेणं, मधला लंच ब्रेक असा बराचसा काळ होता। पण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते। खरात प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाही। मला असं वाटतं सगळ्याच अहवालामध्ये जे काही पुढे तपास होईल त्या तपासामध्ये काय प्रश्न होते हे समोर येतील। खरं तर आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातच प्रश्न होते, पण आर्थिक व्यवहारच कुठं नसल्यामुळे त्यांना काही बाकीचे प्रश्न उद्भवले नाही। एसआयटी आणि ईडीचे प्रश्न काही सेम होते का? असं काही एसआयटीचे प्रश्न वेगळे होते, ईडीचे प्रश्न वेगळे होते आणि या तपासाला त्यांना उत्तम प्रकारे आम्ही सहकार्य केले। इथून पुढेही कधी त्यांना सहकार्य लागलं। त्यांना समता पतसंस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। त्याच्यामध्ये त्याचा OTP हा खरातकडे जात होता। त्या ठिकाणी या दोघांच्या सुद्धा या खात्यामध्ये कुठेही सह्या नव्हत्या आणि केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पतसंस्था आणि अजून एक पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत। त्याच्यामुळे ही जी खाती आहेत ती खोटी आहेत। आमचा कोणताही आर्थिक व्यवहार हा खराशी संबंधित नाही आणि कोणताही जमिनीचा व्यवहार।
रुपाली चाकणकर आणि अशोक खरात सोबत गुवाहाटी दौरा केल्याचं समोर आलं होतं. चाकणकर आणि खरातच्या वास्तव्याला असलेल्या गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लू मधील रिसीट समोर आल्यानंतर चाकणकरांनी यावर स्पष्टीकरण दिलं. माझ्या फॅमिलीसोबत खरातची फॅमिली आहे, त्याच्यासोबत आम्ही प्रवास केलेला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. गुवाहाटीचा जो फोटो तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये हा फोटो जो आहे तो माझ्या फॅमिली सोबत, खरातची फॅमिली आहे. दुसरी गोष्ट, आम्ही खरात सोबत प्रवास केलेला नाही. खरात त्याच्या फॅमिली बरोबर अनेक ट्रस्टी मेंबर बरोबर दर्शनासाठी तिथे पोहोचल्यानंतर यापूर्वी माझ्या कुटुंबाने कधीही दर्शन केलेलं नव्हतं आणि त्यावेळेचा आमचा भाव असा होता की आपल्याला आपल्या गुरुबरोबर जर दर्शन करता आलं तो आध्यात्मिक भाव म्हणून आम्ही स्वतंत्र पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो आणि तिथं सोबत आम्ही दर्शन घेतलं होतं. त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास त्यांच्या लोकांसमवेत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषदेची आमदारकी न मिळाल्यानं आनंद परांजपे नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. अशातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला. शिवसेनेत प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करणं टाळलंय. आपण शिवसेनेत कोणत्याही पदाच्या लालसेनं आलेलो नाही, संघटनेत काम करायचंय असं आनंद परांजपे यांनी म्हटलंय. शिवसेनेतला आज माझा प्रवास हा पुन्हा सुरू होतोय आणि मला विश्वास आहे की कुठल्याही पदाच्या लालसेने, कुठल्याही अपेक्षेने मी शिवसेनेमध्ये आलेलो नाही. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांना एवढीच विनंती केली की मला संघटनेमध्ये काम करण्याची आवड आहे आणि शिवसेनेची आत्मा हे संघटन आहे. अगदी गटप्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, शहर प्रमुख असेल, शिवसेनेमध्ये संघटनेला अनन्य असं महत्त्व आहे आणि म्हणून मला संघटनेमध्ये जी काही जबाबदारी हे दोघं जण देतील ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन.